मेरे ख्यालों की रानी हमारी कहानी। जय शिवराय मित्रांनो आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो ओ जाने जाना जे काही ट्रेंडिंगला सॉन्ग चालू आहे त्या सॉन्गवरती व्हिडिओ बनवला आहे। व्हिडिओ मित्रांनो एकदम जबरदस्त झाला आहे, त्याचा प्रिव्ह्यू तुम्ही ऑलरेडी बघितलायच। जर मित्रांनो डेमो तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मित्रांनो आपण 50,000 सबस्क्रायबर पूर्ण करायला थोडंच आपले सबस्क्रायबर बाकी आहेत, तर लवकरात लवकर आपल्याला 50,000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत। त्यामुळे मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपले जे काही कॅपकटचे ॲप्लिकेशन असणार आहे ते ॲप्लिकेशन तुम्हाला ओपन करायचं आहे, तुमचा फोटो आणि मी दिलेला ऑडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। ऑडिओ वगैरे ॲड करून घेतल्यानंतर आता मित्रांनो आपली जी काही पहिली बीट असणार आहे ती बघू शकताय 0 आणि 1 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे ते डॉट पैसे आहे तुम्हाला ऑडिओ एकदा चेक करायचं आहे। खाली टाईमलाईनवरती बघू शकता जो काही लूप आहेत ते वर खाली झालेत, तर मग ते जिथे मित्रांनो वर असणार आहे त्या पोझिशनला तुम्हाला बीटला मार्क करायचं। ओके, पुढची जी काही मित्रांनो बीट आहे ती 1 सेकंदाच्या थोडंसं पुढे आहे, नंतरची जी काही बीट आहे ती मित्रांनो आपली 2 सेकंदाच्या थोडं पुढे आहे, त्याच्या पुढची मित्रांनो जी काही बीट असणार आहे ती 4 आणि 5 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं अलीकडे आहे बघू शकता या प्रकारे। नंतरची मित्रांनो आपली जी काही बीट आहे ती 7 सेकंदाच्या थोडंसं मागे आहे, तर या प्रकारे ही बीट तुम्हाला मार्क करायची आहे। त्याच्या पुढची जी काही बीट असणार आहे ती 9 सेकंदाचा पहिला 0 आहे बरोबर, त्या 0 पैसे आहे, आणि एकदम लास्टची आपली जी काही बीट आहे ती मित्रांनो बघू शकता या ठिकाणी 11 सेकंदाच्या थोडंसं पुढे आहे। तर मित्रांनो या प्रकारे प्रॉपरलीरित्या बीटला मार्क करून घेतल्यानंतर आता आपला जो काही दुसरा फोटो आहे त्याला ॲनिमेशन अप्लाय करण्यासाठी सिम्पली फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो इन ॲनिमेशनमध्ये रॉक व्हर्टिकलचा इफेक्ट तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटणार आहे। हे ॲनिमेशन द्यायचं आहे, ओकेवरती क्लिक करून त्याच्या पुढचा जो काही फोटो आहे या फोटोला सिलेक्ट करायचा आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो इथे रॉक हॉरिझॉन्टलचा इफेक्ट द्यायचा आहे। इथे ॲड केल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे। नंतर मित्रांनो पुढे जो काही ट्रान्झिशनचा ऑप्शन दिसतोय यावरती क्लिक करायचं आहे, मुवमेंटची कॅटेगरी सिलेक्ट करून पुल आउटचं इथे ट्रान्झिशन तुम्हाला द्यायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे। या प्रकारे झाल्यानंतर आता मित्रांनो पुढचा लगेच फोटो जो काय आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर स्विंग बॉटमचं ॲनिमेशन इथे तुम्हाला अप्लाय करायचं आहे, जी काय खाली ड्युरेशन दिसत्या ती 1.1 वरती ठेवायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता बघू शकता फोटोला एक वेगळा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटतोय, फोटो या प्रकारे फुडून मागं जातोय। तर मित्रांनो हे क्रिएट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, फोटोच्या एकदम सुरुवातीला यायचं आहे, म्हणजे ज्या फोटोला आपण स्विंग बॉटमचा इफेक्ट दिला आहे त्या फोटोच्या तुम्हाला एकदम स्टार्टिंग पॉईंटला यायचं आहे, इथे तुम्हाला की फ्रेम ॲड करायचे। ओके, की फ्रेमला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो एकदम फोटोच्या सेंटरमध्ये की फ्रेम ॲड करायची आहे आणि फोटोच्या लास्ट पॉईंटला एक की फ्रेम ॲड करायची आहे। या प्रकारे की फ्रेम ॲड केल्यानंतर आता आपली जी काही सेंटरची की फ्रेम आहे या की फ्रेमवरती तुम्हाला येऊन जायचं आहे। बघू शकता या की फ्रेमवरती आल्यानंतर की फ्रेम आहे ती आपली रेड झाली। ओके, तर या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर जो काय आपला फोटो असणार आहे त्याला थोडंसं तुम्हाला झूम करायचं आहे। झूम केल्यानंतर मित्रांनो बघू शकता एकदम खतरनाक क्वालिटीचा इफेक्ट आपल्या फोटोवरती अप्लाय झाला आहे। तर तुम्हाला देखील मित्रांनो या प्रकारे तुमच्या फोटोवरती एकदम जबरदस्त असा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे। नंतरचे जे काही मित्रांनो ट्रान्झिशन आहे याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, ते जे काही लाईट इफेक्ट आहे लाईट इफेक्टची कॅटेगरी यावरती क्लिक करून ब्लेंडचा इफेक्ट आहे तो ॲड करायचा आहे। ओकेवरती क्लिक करून लगेच पुढचा जो काही फोटो आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करायचं आहे आणि डिस्टॉर्ट लेफ्टचा जो काही इफेक्ट आहे म्हणजे जे काही ॲनिमेशन आहे कॉम्बोमध्ये ते ॲनिमेशन तुम्हाला अप्लाय करून ओकेवरती क्लिक करायचं आहे। या प्रकारे ओकेवरती क्लिक केल्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। नंतर मित्रांनो तुम्हाला कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करून बाउन्स 1चा इफेक्ट बघायला भेटतोय, तो इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे आणि पुढे जे काही ट्रान्झिशन आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि मुवमेंटची कॅटेगरी सिलेक्ट करून NTCW स्विरलचा इफेक्ट बघायला भेटेल स्विरल, तर ते इफेक्ट तुम्हाला ॲड करायचं आहे, ओकेवरती क्लिक करायचं आहे। नंतर मित्रांनो तुम्हाला पुढचं जे काही ट्रान्झिशन आहे हे तुम्हाला सिलेक्ट करून इथे मित्रांनो ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला इथे 3 स्लाईड ते एक इथे इफेक्ट बघायला भेटतोय 3 स्लाईड 2, तर हा इफेक्ट तुम्हाला ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे। तर मित्रांनो आता हा जो काही फोटो आहे आता बघू शकता कोणता फोटो, आणखी एका फोटोला एकदम आपण असं ॲनिमेशन आपल्याला केलं तर तुम्हाला मी दाखवतो। हां, तर मित्रांनो हा जो काही लास्टचा फोटो आहे तो देखील बघू शकता मागून पुढे जातोय। तर मित्रांनो ते ॲनिमेशन क्रिएट करण्यासाठी फोटोच्या सुरुवातीला एक की फ्रेम तुम्हाला ॲड करायची आहे, इथनं फोटोच्या सेंटरला एक की फ्रेम ॲड करायची आणि फोटोच्या लास्टला एकदा की फ्रेम ॲड करायची आहे। नंतर मित्रांनो सेंटरच्या की फ्रेमवरती येऊन फोटोला थोडंसं झूम करायचं आहे, तर मित्रांनो एकदम जबरदस्त क्वालिटीचा इफेक्ट तुमच्या फोटोवरती अप्लाय होऊन जातोय। ओके, आता मित्रांनो इफेक्ट ॲड करण्यासाठी तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे, इफेक्ट्सवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, जी काही इथे ट्रेंडिंगची कॅटेगरी आहे यामध्ये तुम्हाला सुपर लार्जेस्ट स्पॉटचा इफेक्ट बघायला भेटतोय, हा इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे। इफेक्टच्या लेअरला सिलेक्ट करून ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओला सेट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे। नंतर मित्रांनो या प्रकारे झाल्यानंतर आता इथे तुम्हाला बघू शकता 9 सेकंदवरती बरोबर जे काही 9 आहे त्या पोझिशनला आपली टाईमला म्हणजे तुम्हाला येऊन जायचं आहे या पोझिशनला प्रॉपर। इथे आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो इथे तुम्हाला नाईट क्लबची कॅटेगरी बघायला भेटेल। सिंपल या नाईट क्लबच्या कॅटेगरीवरती तुम्हाला येऊन इथे तुम्हाला एक इफेक्ट बघायला भेटणार स्प्लिट फ्लिकरचा।
स्प्लिट फ्लिकरचा इफेक्ट तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे. आता मी तुम्हाला दाखवतो. बघा इथे तर हा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे. ओकेवरती क्लिक करून इफेक्टला सिलेक्ट करून ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. जे काही ग्लो आहे ते थोडंसं मी कमी ठेवले कारण एकदम असा खतरनाक इफेक्ट दिसतोय. आता मित्रांनो ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर लास्टला एकदम येऊन जायचं आहे. लास्टला आल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला फोटोच्या एंड पार्टला म्हणजे बरोबर 14 सेकंदवरती 14 जे काय आहे त्या पोझिशनला येऊन इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ओपनिंग अँड क्लोजची कॅटेगरीवरती क्लिक करून TV ऑफचा इफेक्ट बघायला भेटेल. TV ऑफ. ओके तर आता इथे कुठं तर TV बघा इथे आहे TV ऑफ. तर हा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे. इफेक्टला सिलेक्ट करून ह्याला देखील ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओजवरती सेट करायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो व्हिडिओच्या एकदम सुरुवातीच्या पार्टवरती यायचं आहे. ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो मी तुम्हाला या प्रकारचे जे काय आयफोनचे इमोजी आहेत याचे तुम्हाला खूप सारे PNG प्रोव्हाइड केलेत. सिम्पली आपल्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही घेऊ शकताय. तर त्यातली एखादी PNG तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचं आहे. आणि मित्रांनो जे काही रिझोल्युशन आहे जसं तुमच्या मोबाईलला सपोर्ट करेल तसं तुम्हाला फुल्ली एकदम हाय ठेवायचं आहे आणि वरती एक्सपोर्टवरती क्लिक करून व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे.